हाय हॅलो नमस्कार निष्ठा ऑल इन वन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज आहे झुडिओचा पार्ट 3। पार्ट 1 मध्ये आणि पार्ट 2 मध्ये तुम्ही झुडिओचे वेगवेगळे कलेक्शन बघितले आहेत। तर आज आपण पार्ट 3 मध्ये बघणार आहोत वुमन्सचे काय कलेक्शन आहे, वुमन फॅशनचे काय कलेक्शन आहे झुडिओ मध्ये। चला तर मग कोणती वाट न बघता व्हिडिओला सुरुवात करूया। तर वुमन्स फॅशनचे बरेचसे कलेक्शन इथे छान छान वाटले मला। तर आता हे तुम्ही बघू शकता, ही ट्राउजर टाइप किंवा घरी घालण्यासाठी पॅन्ट आहे। तर ही 600 रुपीजला होती आणि ही ब्लॅक वाली बघताय ती 500 रुपीजला होती। म्हणजे तुम्ही घरी पण घालू शकता किंवा कुठे तुम्हाला बाहेर वगैरे असं वॉकला वगैरे जायचं असेल तेव्हा पण घालण्यासाठी छान होती। त्याचं मटेरियल एकदम सॉफ्ट होतं। तर असे बरेचसे पॅन्ट आणि असे शॉर्ट टॉप्स होते तिथे। तर आता हे स्वेटर तुम्ही बघू शकता, हे फक्त 499 रुपीजला होतं आणि ह्याचा कलर किती सुंदर आहे बघा ना। पॅन्ट मध्ये पण बऱ्याचशा व्हरायटी होत्या, तुम्ही घरी घालण्यासाठी घेऊ शकता तिथून पॅन्ट किंवा इवन बाहेर जाण्यासाठी वगैरे पण आहे, वॉक साठी वगैरे आहेत। तर पॅन्ट मध्ये बरेचसे कलेक्शन होते असे आणि वरती 399 चा बोर्ड लिहिलेला असतो, पण खालती प्राइस चेक करून घ्या कारण की काही काहींची प्राइस वेगळी असते। तर आता इथे 600 चा बोर्ड वरती लावलेला आहे आणि हा ग्रीन कलरचा टॉप बघू शकता तुम्ही, अम्ब्रेला आहे आणि फुल लेंथ आहे, स्लीव्स पण फुल आहे आणि खूप छान आहे, भरलेला आहे। तुम्ही असं लग्नासाठी वगैरे हा वापरू शकता किंवा असं पार्टीमध्ये वगैरे जात असाल तिथे वापरू शकता, पूजेला वगैरे जाण्यासाठी पण, म्हणजे एथनिक एकदम वेअर होते। पार्टी पण ग्रीन कलर मध्ये एक शेड होती, ती पण खूप सुंदर होती। तर याची प्राइस 899 होती आणि अशा वेगवेगळ्या प्राइजेस असतात, जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की वरती प्राइस एक असली तरी पण खालती वेगवेगळ्या प्राइजेस आहेत, तर तुम्ही चेक करून घ्या। तर शॉर्ट मध्ये पण अशा कुर्तीज होत्या, कॉटन मध्ये होत्या आणि मिक्स मटेरियल मधले पण होते। तर ही एक मेहंदी कलर मधली कुर्ती अशी आहे शॉर्ट मध्ये, तर ही पण खूप सुंदर होती आणि असे याच्यामध्ये कलर्स पण होते छान छान। वरती ब्लू मध्ये बघू शकता तुम्ही, तो पण एक कलर होता। तर छान छान असे होते। तर ही 800 रुपीजला होती शॉर्ट कुर्ती आणि ह्याचं मटेरियल थोडंसं ट्रान्सपरंट होतं। तर आजकाल असं ट्रेंड मध्ये आहे, आतमध्ये तुम्ही टी शर्ट वगैरे घालून त्याच्यावरती असं घालू शकता ट्रान्सपरंट टाइप। तर हे पण एक छान आहे, ह्याच्यावरती प्रिंट वगैरे मस्त होत्या आणि डिझाईन्स वगैरे खरंच खूप सुंदर होत्या। आणि हा पण एक कुर्ता बघू शकता, अम्ब्रेलाच आहे, फुल लेंथ आहे आणि त्याला मध्ये बेल्ट आहे असं बांधायला। तर म्हणजे फिटिंग वगैरे करण्याची गरज नाही तुम्हाला, जरी म्हणजे लूज होत असेल तरी तुम्ही तो बेल्ट वगैरे बांधू शकता छानपैकी। तर छान कलेक्शन होतं वुमन्सचं पण। बाजूला पण तो ब्लॅक कलरचा कुर्ता आहे, तो पण खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता। आणि असं कलमकारी किंवा अजरक अशा प्रिंट्स असतात ना, तसं वाटत होतं ते। तर शॉर्ट मध्ये असं घालण्याची बरीचशी ट्रेंड आहे, म्हणजे घालतात बऱ्याच मुली। तर हे 600 रुपीजला होतं आणि ह्याच्यामध्ये पण कलर सायझेस वगैरे होत्या मागे। आणि हा ब्लॅक मध्ये एक फ्रॉक होता, असा चिकन मध्ये होता। तर हा पण खूप छान होता, असा वेगळा ब्लॅक मध्ये, प्रॉपर ब्लॅक नव्हता, असा एकदम शायनिंग वाला ब्लॅक होता त्याच्यामध्ये। तर हा पण एक ब्लॅक मध्ये पायजामा तुम्ही बघू शकता, ह्याला दोन्ही बाजूंनी असं प्रिंट आहे, तर ते छान वाटतंय, म्हणजे असं घातल्यानंतर मस्त वाटेल। आणि ह्याच्यामध्ये पण बरेचसे साईज होते। नेक्स्ट बघूया आता काय आहे ते। तर नेक्स्ट इथे आहेत आपण रात्रीचं वगैरे घरात घालू शकतो किंवा दिवसभर पण घरामध्ये घालू शकतो अशी टी शर्ट आणि पॅन्ट टाईप आहेत। तर आणि लूज मध्ये आहेत, बऱ्याचशा साईजेस अवेलेबल आहेत त्यामध्ये आणि कपडा मटेरियल खूप छान आहे त्यामध्ये आणि त्याच्या प्रिंट्स खूप छान आहेत। आता हे मी हातात घेतलेले आहे ते खूप क्यूट वाटतं ना, बघा ना, पायजम्यावरती पण लिहिलेलं आहे छानपैकी आणि मस्त वाटतात कलर, असे लाईट वगैरे घरात घालायला छान वाटतात। तर हे फक्त 600 रुपीजला होतं। तर मस्त वाटलं मला हे आणि ह्याच्यामध्ये सायझेस पण अवेलेबल होत्या। तर सगळ्यात जास्त पर्सनली मला हे आवडलं झुडिओमध्ये। तर बरेचसे असे होते सेट टी शर्ट आणि पॅन्टचे, बघू शकता तुम्ही। नेक्स्ट स्टेप पण आहे ते टॉपचाच प्रकार आहे आणि शॉर्ट मध्ये हे घालून तुम्ही खालती स्कर्ट वगैरे वेअर करू शकता किंवा इवन जीन्स वगैरे पण वेअर करू शकता। तर हे फक्त 600 रुपीजला होतं आणि ह्याचं मटेरियल वेगळं होतं, थोडंसं असं सुळसुळीत सारखं होतं आणि हात एकदम रेट्रो स्टाईल मध्ये जसे आधी असायचे ना जुन्या जमान्यात तसे आहेत आणि छान होतं ते पण। त्याच्यामध्ये पण कलर्स होत्या, सायझेस अवेलेबल होत्या आणि हा एक शॉर्ट टॉप बघू शकता तुम्ही, लाईट पिंक कलर मध्ये होता आणि व्हाईट मध्ये होता। तर ह्याच्यामध्ये पण सायझेस अवेलेबल होत्या आणि बरेचसे वेगवेगळे प्रिंट होते, तुम्ही सायझेस होते तुमच्या साईज नुसार वगैरे चेक करू शकता तुम्ही त्यामध्ये प्रिंट आहे की नाही ते। तर हा एक व्हाईट मध्ये टॉप आहे, किती सुंदर आहे बघा ना। तर हा अम्ब्रेला मध्ये होता आणि हा एक मोती मध्ये किंवा क्रीम मध्ये बोलू शकता तुम्ही, एथनिक वेअर मध्ये फेस्टिव्ह सीझनला तुम्ही घालू शकता। तर बजेट फ्रेंडली पण बरंच काय काय होतं वुमन फॅशनचं। तर 399 ला हे असे कुर्तीज होते। तर ह्याच्यामध्ये स्मॉल पासून सगळे सायझेस अवेलेबल होते।
तर जे काही कलेक्शन होतं ते 1000च्या आतमध्येच होतं. आतापर्यंत तुम्ही बघितलं तर हे एक ब्लाऊज होतं. हे पण खूप सुंदर होतं. जे म्हणजे स्लीवलेसमध्ये प्रिफर करतात किंवा बॅकलेस म्हणजे ज्यांना नेक पण मोठा आवडतो तर त्यांच्यासाठी हे होतं. 600 रुपीजला होतं फक्त. असं चोली टाईप होतं. तर तुम्ही हे घेऊ शकता. त्याच्या खालती तुम्ही स्कर्ट वगैरे घालू शकता किंवा इवन साडीवरती वगैरे पण तुम्ही घालू शकता जर तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर. तर ह्याच्यामध्ये पण कलर्स होते पण स्टॉक बहुतेक संपला होता. तर बाकीचे पण तुम्ही बघू शकता ब्लाउजेस. हा बघा, हा पण एक ब्लाऊज आहे. तो पार्टी वेअर वगैरे यूज करू शकता तुम्ही. तर हा पण सेम स्लीवलेसच होता. तर नेक्स्ट बघूया आपण कुर्तीजमध्ये अजून काय काय प्रकार आहेत. तर ही 800 रुपीजची कुर्ती आहे. लॉंगमध्ये आहे. नीजपर्यंत येईल आणि फुल स्लीव्ज होते ह्याला. तर ह्याच्यामध्ये पण सायझेस अवेलेबल होत्या आणि वेगवेगळ्या प्रिंट्स होत्या, कलर्स होते वेगवेगळे. तर छान होतं कलेक्शन भरपूर. आणि आता आपण पॅन्टकडे येऊया. तर आपण जसं की प्लाझो घालतो किंवा पॅन्ट असते आपली तशी म्हणजे कॉटनमध्ये. तर हे 399 मध्ये सगळे कलर्स होते छानपैकी. लाईटमध्ये कलर हवा असेल लाईटमध्ये, डार्कमध्ये हवा असेल डार्कमध्ये. आणि त्याच्यामध्ये पण खालती छान छान डिझाईन होत्या. चिकनमध्ये पण होतं. तर प्लाझो मिळत होतं तुम्हाला. स्ट्रेट फिटवाल्या होत्या त्या मिळत होत्या. थोड्याशा लूजमध्ये त्या मिळत होत्या किंवा स्लिम फिट पण मिळत होत्या. सगळ्या टाईपच्या प्लाझो, लेगिन्स वगैरे सगळं इथे मिळतं. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार, कलरनुसार आणि साईजनुसार चूज करून घेऊ शकता. तर ही पण एक लेसवाली किती क्यूट आहे बघा ना, घातल्यानंतर किती छान वाटेल. तर नेक्स्ट आपण बघूया विंटर कलेक्शनमध्ये काय आहे वुमन्ससाठी. तर हे एक शॉर्टमध्ये असं स्वेटर आहे. ॲज अ टी शर्ट पण घालू शकता तुम्ही. तर हे फक्त 600 रुपीजला होतं. 699ला होतं. तर छान होतं हे पण. आणि ह्याच्यामध्ये पण कलर्स होते. प्लेनमध्ये पण होतं, लायनिंगमध्ये पण होतं. तर कलर्स पण खूप सुंदर सुंदर होते. आणि बघू शकता तुम्ही रेडवाला पण किती छान वाटत होता. आणि हे लायनिंगमधले पण कलर खूप छान वाटत होते. तर ॲज अ शॉर्ट टॉप पण यूज करू शकता किंवा स्वेटर म्हणून पण यूज करू शकता तुम्ही हे. तर अजून बघूया आपण विंटरसाठी काय काय आहे ते. तर हे एक हुडी टाईप होतं 700 रुपीजला. आणि पार्टी पण तुम्ही बघू शकता. राऊंड नेकमध्ये पण बरेचसे स्वेटर्सचे ऑप्शन अवेलेबल होते. आणि ते जीन्स वगैरे किंवा कार्गो पॅन्ट किंवा तुम्ही ट्राउझर वगैरे काहीही तुम्हाला सगळं एकदम बजेट फ्रेंडली मिळेल. आणि जीन्सची क्वालिटी पण खूप छान होती. तर मगाशी तुम्हाला 499 वाले कुर्तीज दाखवले तर इथे 299 वाले पण कुर्ती होते. आणि हे बघा, हे 499 वाले पण ह्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रिंट्स आहेत. तर मस्त होते. फेस्टिवलसाठी घालण्यासाठी मस्तच आहे ते. आणि कलर्स सगळे खूप छान छान होते. तर हा एक कलर खूप सुंदर होता. ग्रीनमध्ये, लाईट ग्रीनमध्ये. आणि व्हाईट मधला पण खूप सुंदर होता. त्याच्यावरती प्रिंट खूप छान होती. आणि 499ला वर्थ होतं म्हणजे कलर्स त्याचे तसे होते. आणि प्रिंट पण खूप छान छान होता. खालती लेगिन्स घालून तुम्ही मस्त एकदम वेअर करू शकता. हे हा पण अबोली कलरचा किती सुंदर वाटतो बघा ना. तर वन पीस पण होते तिथे. तर वन पीस तुम्हाला दाखवते. इथे 899 लिहिलेलं आहे वन पीसची प्राइस. आणि त्यामध्ये पण सायझेस वगैरे आहे अवेलेबल. तर अजून आपण बघूया काय बघायला मिळतं झुडिओमध्ये. तर हे वन पीस 699ला होते. ते खूप सुंदर होते. आणि ह्याच्याच बाजूला असं लावलेलं होतं पुतळ्याला, असं सेट बनवून लावलेला होता. तसं श्रग टाईप होतं. आतमध्ये टी शर्ट होतं आणि खालती शॉर्टमध्ये पॅन्ट होती त्याची. तर ते पण खूप छान होतं. त्याची प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस होती. आणि ब्लॅक कलरमध्ये बघू शकता तुम्ही. ते पण खूप सुंदर वाटत होतं. त्याची प्राइस 799. आणि ह्याच्या बाजूला आहे ते कॉफी कलरमध्ये, ते 899ला होतं. तर इथे 599चा बोर्ड लावलेला होता. आणि ह्याच्या खालती शॉर्टमध्ये असे कुर्ती होते, लॉंगमध्ये अम्ब्रेलामध्ये पण कुर्तीज होते. आणि त्याच्यावरच्या प्रिंट्स वगैरे खूप सुंदर होता. हा पण एक कलर किती सुंदर आहे बघा. तर ह्याच्या खाली लेगिन्स वगैरे घालू शकता किंवा ॲज अ वन पीस पण तुम्ही घालू शकता. तर हा पण एक छान होता. व्हाईटमध्ये, ऑफ व्हाईटमध्ये, ब्लूमध्ये मस्त वाटत होता एकदम. आणि त्याचा घेर पण भरपूर मोठा होता बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यामध्ये सायझेस अवेलेबल होत्या भरपूर. हे 899ला होतं. आणि ह्याच्यामध्ये पण कलर होते ते एकदम असे डार्क कलर होते. तर छान वाटत होतं, मस्त वाटत होतं. तुम्ही फेस्टिवलला वगैरे घालू शकता. इथे पण काही 899च्या कुर्तीज लावलेल्या होत्या. तर वुमन फॅशनचं पण झुडिओमध्ये एकदम वाईड कलेक्शन आहे. तर आजचा हा व्लॉग इथेच एंड करत आहे. तुम्हाला झुडिओचा पार्ट 3 म्हणजे वुमन्स फॅशन कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. झुडिओ पार्ट 4 म्हणजे मेन्सचं फॅशन वगैरे, मेन्सचं कलेक्शन काय काय आहे झुडिओमध्ये ते लवकरच येईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.